घरातली कोणतीही पूजा अर्चा असू देत किंवा सत्यनारायण असू देत किंवा एखादं अनुष्ठान आवर्तन किंवा ठरवून केलेलं पारायण किंवा अशा प्रकारचं होम हवन यज्ञ आपण घरामध्ये करतो, मोठ्या श्रद्धेनं करतो, त्यावेळेला आपल्या भाविकांमध्ये एक भोळा भाव असतो की उदबत्तीचा वापर करायचा की नाही, उदबत्ती किंवा अगरबत्ती ज्याला म्हणता येईल. तर खरं सांगू का, तर अगरबत्ती किंवा उदबत्ती हे आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही चांगल्या क्षणी ज्यावेळेस होम हवन यज्ञ किंवा आपण बऱ्याचदा पारायणं करतो, आवर्तनं करतो किंवा घरातल्या घरात एखादी पूजा करतो ना, त्यावेळेस सुद्धा निषिद्ध असं सांगितलेलं आहे. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण शुद्ध असं सुद्धा पोथ्यांमध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ आपल्याकडे धुपाचा मान आहे, कारण उदबत्ती जी आहे ती बांबूच्या काडीपासून बनवलेली असते आणि त्याला कट करून किंवा त्याला जाळून आपण ते पूजेसाठी वापरणं हे आपल्याकडे थोडं निषिद्ध मानलेलं आहे. त्यामुळे जेव्हा शुभकार्य असतं तर त्यावेळेला धूप लावणं हे चांगलं लक्षण आहे. ऑथेंटिक किंवा आता चांगला धूप कसा मिळतो हा एक फार मोठा प्रश्न आहे, पण तरी भक्तांनी आपल्याला बऱ्याचदा विचारलेलं आहे की त्यावेळेस काय करता येईल, तर त्याचं उत्तर आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अगदीच पर्याय नसेल त्यावेळेला मग आपण ते करू शकतो, पण शक्यतो आपण टाळलेलं बरं. उदबत्तीचा जास्तीत जास्त वापर जो आपल्या श्वासांसाठी पण चांगला नाही आहे, म्हणजे त्याचा आध्यात्मिक भाग बाजूला ठेवला तरीसुद्धा त्याच्या आपल्या श्वासांसाठी सुद्धा कदाचित तो जो धूर आहे तो हानिकारक असू शकतो. त्यामुळे एक उत्तम जर धूप मिळाला तर ते चांगलं आहे.